तिच्या मनातली खंत, राजकारणाच्या पटावरील ती यकश्चित सोंगटी कशी ठरली, शिवभक्त गांधारीच्या आयुष्याची फरफट, तिचं दुःख, तिची वेदना जाणून घेऊया. गांधारी या कथेतून सादर करतायत आरती नाग. ही जी गांधारीची जी व्यक्तिरेखा आहे ती धृतराष्ट्र आणि गांधारी या दोघांच्या संवादातून आपल्याकडे पोहोचेल. गांधारी, अतिशय दुःखद वर्तमान आहे. संजय आहे, खोटा आहे, सांग रे. सम्राट धृतराष्ट्रांना शोक अनावर झाला होता. ते मोठ्या मोठ्याने टाकू फोडत होते. गांधारी आपला ज्येष्ठ पुत्र, आपल्या शतपुत्रांपैकी जीवित एकमात्र पुत्र. सम्राटांचे पुढील शब्द ओठातच अडकले आणि देवी गांधारी त्या तर स्थितप्रज्ञासम अविचल होत्या. ना दुःख ना वेदना, कुठलंसं औदासीन्य राजवाड्यावर पसरलं होतं. देवी गांधारींना तर त्याची कल्पना होतीच. सम्राट धृतराष्ट्रांना मात्र दुर्योधनाच्या पराक्रमाविषयी उगीचच आशा वाटत होती. आपल्या दुःखाला वाट करून गांधारी, काहीतरी बोल ग, काहीतरी बोल, आपल्या दुःखाला वाट करून दे. सम्राट अभिषेक आसावीत झाले. आज आपण शतपुत्रांना जन्म देऊनही निपुत्रित झालो. भविष्याच्या उत्तरार्धात आपल्याला काय काय सोसावं लागतंय. सम्राट चाचपडत देवी गांधारीच्या आसनापाशी गेली. आज मी अंध असल्याचं मला अतिशय दुःख होतंय. गांधारी, तुला काय वाटतंय? तुझं दुःख मला समजून घ्यायचंय. आता आपण दोघेच उरलो एकमेकांची साथ देण्यासाठी. गांधारी, तुझी निशब्दता माझं काळीच पोखरून टाकते रे. सम्राटांचा काळीच पिळवटून टाकणारा विलाप देवी गांधारीपर्यंत पोहोचत होता का? त्या तर अविचल शिल्पासम निर्विकार बसल्या होत्या, अस्तित्वहीन. त्यांच्या मनामध्ये ना तर भावनांचा कल्लोळ उठला होता. कोण गांधारी? कोण शतपुत्रांची माता? कोण कुरुकुलाची साम्राज्ञी? कोण मी? यात किंचित सामान्य स्त्री, जिला फक्त शोभेच्या कचकड्याच्या बाहुलीसारखं राजसिंहासनावर बसवलं गेलं. ना तिचं मत कधी विचारात घेतलं, ना तिच्या भावनांना कधी किंमत दिली गेली. आज सम्राट या गांधारीला मन मोकळं करायला सांगते. आयो. एक एक शब्द मोठ्या प्रयासाने देवी गांधारीच्या मुखातून बाहेर पडत होते. आज आयुष्याचा अंत दृष्टीपथात आला असताना आयो आपल्याला या गांधारीची आठवण झाली. तिच्या भावना समजून घ्यावा असं वाटू लागलं. यापूर्वी असं कधी वाटलं नाही की स्वतः आपण घाबरलेले आहात, माझ्याकडून धीराची अपेक्षा करत आहात, मला बोलायला उद्युक्त करत आहात. आर्य, परंतु आता बोलण्याजोगलं आपल्या आयुष्यात राहिले तरी काय? देवी गांधारीचे शब्द हृदय पिवटून टाकणारे होते. खरं तर आयुष्याचा ताळमेळ घालायची ही वेळ. काय गवसलं, काय गमावलं त्याचं ठोकताना मांडायची हे. परंतु आपण काही मिळवण्यापेक्षा गमावलेल्याचीच यादी मोठी भरेल नाही का? देवी गांधारीच्या शब्दांना दुधारी धार होती. वैफल्याने विफल झालेल्या मातेचे ते आरुण्यरुदन होते. होय गांधारी, मी तुला समजून घेतलं नाही. मी सम्राट, कुरूंच्या साम्राज्याचा राज्यकर्ता, शतपुत्रांचा पिता या धुंदीत राहिलो. तुझ्याकडे दुर्लक्ष झालं हेही तितकंच खरं आहे. आणि मला क्षमा कर. मी हे प्राचीनतम कुरुकुल, तुझे अनंत अपराधी आहोत. आणि तुझ्या दुःखाला वाट मोकळी करून दे. तुला विनंती आहे. सम्राटांच्या आवाजातली थरथर देवी गांधारीला जाणवली. आर्य, कोण मी? हा प्रश्न मला पडलाय. माझी ओळख काय? किती म्हणून उपाध्या मला मिळाल्या. कुरुकुलाची साम्राज्ञी, शतपुत्रांची माता, पतिव्रता. नको नको, मला ह्या साऱ्या उपाध्या नको. एखाद्या सामान्य स्त्रीच्या वाट्याला येणारं सामान्य साधं जीवन मला आवडलं असतं. विवाहाने मला साम्राज्यपद मिळालं. विवाह प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा. गांधार देशीची मी राजकन्या होते. बालपणापासूनच मी शिवाची उपासना करत होते.
शिवाच्या पूजेत तासन तास कसं जायचं हे मलाच कळत नाही. प्रामाणिकपणे सांगते की कुठल्याही हेतूने शिवपूजा केली नाही मी आर्य, परंतु ती भक्ती सफल झाली. ती शिवाच्या वराने तू शतपुत्रांची माता होशील. शिवाच्या वराने मला स्वतःला कृतकृत्य झाल्याचं वाटू लागलं. आज त्या वराचा काय उपयोग झाला ते तर स्पष्ट दिसतंय. देवी गांधारीचा कंठ गाठून आला होता, पण क्षणार्धात त्यांच्या शब्दामध्ये कठोरता आली. होय, गुरूंनी मला मिळालेल्या वराचाही वापर करून घेतला. आर्य, दुसऱ्याच क्षणाला देवी गांधारी अतिव दुःखाच्या गर्तेत कोसळली. होय गांधारी, तुला मिळालेल्या शिवाच्या वरदानाची बातमी हस्तिनापुरापर्यंत पोहोचली होती. सम्राट धृतराष्ट्र देखील पूर्वीच्या स्मृतीमध्ये गेले. कुरूंचा वंशजमुळे धरत नव्हता. राजसिंहासनाकरता वारस नव्हता. कुरुकुलाला वंशजांची वानवा होती. गांधार देशीच्या राजकन्येला शतपुत्रांची माता होशील हा वर मिळालेला कानी येताच कुरूंची कुलवधू तू व्हावी हा विचार पितामह भीष्म आणि महामाता सत्यवतींच्या मनात न येणं म्हणजे डबलच म्हणावं लागेल. लागलीच हस्तिनापुरातून गांधार देशी दूत रवाना झाले. हस्तिनापूरसारख्या आर्यावर्तात बलाढ्य अशा कुरुकुलाकडून आलेला विवाह प्रस्ताव म्हणजे गांधार देशाकरता पर्वणीच होती. कुरूंसारख्या बलाढ्य सत्तेशी नातेसंबंध गांधार देशाला नक्कीच हितावह झाले असते. पुन्हा आपली कन्या कुरुकुलाची साम्राज्ञी होणार हा विचार करून माझ्या पित्याने आणि त्याहीपेक्षा माझ्या भ्रात्याने शकुनीने उचलून धरला. त्यावेळी सम्राटांचे अंधत्व दृष्टीआड करणं माझ्या भ्रात्याला योग्य वाटले. त्याखेरीज कुरूकडून आलेल्या मौल्यवान नजराण्यांनी गांधार दिपला नसता तर नवलच. पटावरच्या सोंगट्या जशा पुढे कराव्या आणि समोरच्याला चीप करावं तसं राजकारणाच्या पटावरच्या प्यादासारखं मला वापरलं गेलं. कुरूंसारख्या बलाढ्य पाठीरागा आर्यावर्तात मला लाभावा याकरिता माझ्या पित्यानं आणि माझ्या भ्रात्यानं माझा विवाह आपल्याशी ठरवला. त्यावेळी आपल्या अंधत्वाविषयी कुणी साधी कल्पनाही दिली नाही मला. किंबहुना ती गौण वाटली असावी. आणि कुरूंच्या दृष्टीने तर मी शिवाची भक्त होते. शतपुत्रांच्या मातृत्वाचा वर सोबत घेऊन येणारी राजकन्या होते. कुरुकुलाला तर वंशजांची आता कधीच कमी पडणार नव्हती. कुरूंच्या दृष्टीने गांधारी म्हणजे वंशाची उत्पत्ती करणारे यंत्र होते. त्याकरता त्यांनी मौल्यवान नजराणे भेट देऊन अजाणतेपणे मला विकतच घेतलं होतं असं म्हटलं तर नक्कीच चूक ठरणार नाही. देवी गांधारने प्रदीर्घ निश्वास सोडला. भयान शांततेत तो फारच भयावह होता. होय गांधारी, तू म्हणतेस ते सारं खरं आहे. विवाहानंतर मात्र तू डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीस. सम्राटांच्या शब्दात विषण्णता होती. सखीकडून मला आपल्या अंधत्वाविषयी समजलं. वेळ निघून गेली होती. विवाह नामंजूर करणं अशक्य होतं. किंबहुना कुठल्याही स्त्रीला तो हक्क नव्हता. मी राजकन्या असले, शिवाची भक्त असले तरीही मला ते शक्य नव्हते. पतीसारखं आयुष्य जगणं आर्य स्त्रीचं आद्य कर्तव्य ठरतं. मग जे सुंदर विश्व माझे पती पाहू शकत नाही त्याचा उपभोग आपण तरी का घ्यावा हा एखाद्या सामान्य आर्य स्त्रीचा विचार माझ्या मनी आला आणि मीही डोळ्यावर पट्टी बांधून घेण्याचा निर्णय घेतला. आणि आश्चर्य म्हणजे देवी गांधारी कुत्सित असल्या. मी सुद्धा एका शब्दाने माझ्या या कृतीला आक्षेप घेतला नाही. उलट कुरुकुलात त्याचं स्वागतच झालं. माझ्या पातिव्रत्याचे गोडवे चौकात गायले गेले. मी माझ्या पुरता विचार केला होता, पण परिणाम म्हणजे त्याचंही राजकारण केलं गेलं. देवी गांधारी भावना वेगाने विवश झाला. गांधारी, हे सारं काल परवा घडल्यासारखं वाटतंय. माझ्या समक्षच घडलं, परंतु ह्या घटना तुझ्या दृष्टीने इतक्या भावनाप्रधान नसतील हे माझ्या मनात देखील आलं नाही. गांधारी, सम्राट देवी गांधारीच्या वक्तव्यावर अवाकच झाले होते. आर्य, आपल्याला फुरसतच कुठे होती राजकारणातून.
विषण्णपणे देवी गांधारी बोलते. तेही खरंच आहे गांधारी, मला उसंतच कुठे होती तुझा विचार करायला. मी अंध म्हणून सिंहासनाचा अधिकार ज्येष्ठ असूनही मला नाकारला गेला. हे शल्य मी सतत माझ्या उराशी बाळगून होतो. कनिष्ठ पांडूला राज्यकर्ता म्हणून घोषित केलं. त्यावेळी तर मी पार कोलमडून गेलो. गांधारी, पांडूच्या पराक्रमाचे गोडवे आर्यावर्तात दुमदुमत होते आणि मी मात्र कासावीस होत होतो. सिंहासनापासून मला दूर करण्यात आलं. हे शल्य मनातून कधी गेलंच नाही. त्याहीपेक्षा आपल्या ज्येष्ठ पुत्राला पराक्रमी असून देखील युवराज म्हणून घोषित केलं गेलं नाही. याने तर मी अधिकच संतापलो आणि त्यात तुझ्याकडे गांधारी मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. मला क्षमा कर, अरे मला क्षमा कर. सम्राटांचा स्वर खरोखरीच ओलावला होता. मदत कर. अरे, सत्तेची लालसा आपल्या मनातून कधी गेलीच नाही. तीच लालसा, तेच बाळकडून आपण आपल्या मुलांना दिलं. पांडवाबद्दलचा द्वेष कमी व्हावा याकरता आपण कधीही प्रयत्न केला का ना? अर्थात त्याकरता मी माझ्या भ्रात्याला शकुनीलाही तितकाच दोषी मानते. त्यानेही दुर्योधनाला द्वेषाचे धडे दिले. निदान पांडवांना इंद्रप्रस्थाचे राज्य दिल्यानंतर तरी हा द्वेष कमी व्हायला हवा होता, परंतु नाही. आपली सत्तेची लालसा कधी कमी झालीच नाही. मी साम्राज्ञी असताना एका कुलस्त्रीचं कुरूंच्या भरसभेत वस्त्रहरण झालं. याहून दुर्दैवी घटना ती कोणती? माझ्यासमोर एका स्त्रीचा अक्षम्य असा घोर अपमान, तोही माझ्या पुत्राकडून. आणि त्यावेळी आर्य आपण कुरूंचे प्राचीन पदाधिकारी उपस्थित असताना? नाही, त्याच वेळी आपल्या शतपुत्रांच्या अस्तित्वाविषयीचे भवितव्य लिहिलं गेलं नाही का? जसं पेरावर कसं उगवणार ना नात, या संहाराला आपली सत्तेची लालसा जबाबदार नाही का? देवी गांधारीने तर सम्राटावर स्पष्ट आरोपच केला. गांधारी, सम्राटांना शोक मनावर झाला. आधीच मी दुःखात होडपळतोय, आता तुझ्या दृष्टीने देखील मीच दोषी ठरलो. विषण्णपणे सम्राट उत्तरले. निदान यावेळी आयुष्याच्या अंतिम क्षणी तरी सत्याला सामोरे जा. मी शतपुत्रांची माता असून देखील धीराने त्यांच्या मृत्यूचे दुःख पचवले. आर्य, आपल्यालाही ते पचवता यायला नको का? जे झालं ते होऊन गेलं. याचा शोक करण्यात काय फायदा? परिस्थितीला सामोरं जाणं हेच उचित नाही का? कदाचित या सिंहासनाला असलेला हा शाप तर नाही ना? देवी गांधारी क्षणभर थांबल्या. महाराज, पांडूच्या मृत्यूनंतर पांडव जेव्हा वनातून परतले त्यावेळीच त्यांना आपलंसं करून घेतलं असतं. कौरव पांडवांना मधील वैराला तिथंच संपवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. हे महाभारत युद्ध देखील घडलं नसतं. हा महाभयंकर संग्राम देखील झाला नसता. आज हजारो स्त्रिया ऊर पेटून देत आहेत ती वेळ आली नसती. नाथ, होय नाथ, आपली सत्तेची लालसा, त्यापायी काय काय घडून गेलं पहा. तर शोक करण्यात काय अर्थ आहे? सांत्वन तुम्ही कुणाचं करायचं हाच प्रश्न पडला. दीर्घ निश्वास सोडून गांधारी पुढे म्हणाल्या. आर्य, यापुढे तरी पाऊल सरळ पडते. तुळसपणे विचार करा. युद्धविरामानंतर आपल्या भेटीस पांडव खचितच येतील. निदान आता तरी त्यांना पुत्रवान मानून स्वागत कराल ना नाथ? देवी गांधारीच्या प्रश्नामुळे सम्राट मात्र विचाराधीन झाले आणि देवी गांधारी पुढे येणाऱ्या सत्याला सामोरे जाण्याकरता मनाची तयारी करू लागल्या.